मित्रांनो, आपल्या लर्निंग जर्नीचा हा पहिला व्हिडिओ आहे. खरं तर बघायला गेलं तर आपण जी सुरुवात करतोय ती खूप महत्त्वाची आहे आणि खूप महत्त्वाच्या विषयापासून आपण स्टार्ट करतोय. तर रिटेलर ट्रेडिंग कन्सेप्ट आणि एसएमसी ट्रेडिंग काय असतं हे थोडक्यात आपण जाणून घेऊयात. बघा मित्रांनो, एक नॉर्मल एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. एक असा माणूस आहे या ठिकाणी जो ट्रेडिंग स्वतःचं स्टार्ट करतोय आणि दुसरा एक एसएमसी ट्रेडर आहे, तो देखील या ठिकाणी स्वतःचं ट्रेडिंग स्टार्ट करतोय. आता होतं काय, जो हा रिटेलर ट्रेडिंग असतो, जो ट्रेडिंग करतो त्याला फक्त याच गोष्टी माहीत असतात की सपोर्ट रेजिस्टन्स काय असतात किंवा पॅटर्न काय असतात, नाही का, पॅटर्न ट्रेडिंग काय असतं किंवा ट्रेंड लाईन कशा प्रकारे वर्क होते, ही जी कॅन्डलस्टिक दिसते या कॅन्डलस्टिकचं महत्त्व काय, या कॅन्डलस्टिकचा पॅटर्न कोणता झाला, या सगळ्या गोष्टी माहीत असणारा माणूस म्हणजे रिटेलर ट्रेडर. आणि आम्ही सगळेच रिटेलर ट्रेडर आहोत, कारण का आपल्याकडे मिनिमम अमाऊंटमध्ये कॅपिटल असतं आणि आपल्या कन्सेप्ट ह्या मिनिमम कम्प्लिटेड असतात. पण जो एसएमसीवाला माणूस आहे किंवा एसएमसी ट्रेडर आहे त्याच्या कन्सेप्ट हा डीपमध्ये नॉलेजेबल असतात. जसं की आता सपोज करा हा रिटेलर आहे आणि याने या ठिकाणी ट्रेड घेतला. कोणता पॅटर्न, सपोज हा इथे हेड अँड शोल्डर पॅटर्न त्याने बघितला आणि या ठिकाणी ट्रेड घेतला, तर त्या ठिकाणी ह्याचा स्टॉप लॉस या ठिकाणी त्याचा हिट होऊ शकतो. पण तो जर एसएमसीवाला असेल तर तो काय करतो, तो बघतो अगोदर सगळी सिस्टीम समजून घेतो की या ठिकाणी काय होतं आहे, ठीक आहे, ॲक्युमुलेशन होते की डिस्ट्रीब्युशन होतं आहे, कोणत्या झोनमध्ये मार्केट आहे, कोणते याचे बायस आहेत, ठीक आहे, लिक्विडिटी कोणत्या एरियामध्ये त्याची कन्वर्ट झाली आहे, आणि मग तो प्रॉपर एरियामध्ये त्याचा ट्रेड घेतो आणि त्यानुसार तो चांगले प्रॉफिट या ठिकाणी जनरेट करत असतो. तर हे थोडक्यात सांगायचं झालं तर एक स्मार्ट ट्रेडिंग कन्सेप्ट वापरणं म्हणजे एसएमसी किंवा आयसी ट्रेडिंग. आता हे जे ट्रेडिंग आहे हे कुणी बनवून जुन्या काळातलं नाही आहे. हे एक ICT नावाचा एक यूट्यूब हँडल चॅनल आहे, त्याचा मालक आहे मायकल नावाचा. त्याने या कन्सेप्ट शोधलेल्या आहेत. पण या कन्सेप्ट एवढ्या स्ट्रॉंग आहेत की या खूप चांगल्या प्रकारे वर्क होतात आणि रिटेलर कन्सेप्ट ज्या आहेत त्या खूप वर्षापासून चाललेल्या आहेत. खूप लोकांनी याच्यावरती रिसर्च केलेला आहे. याचे खूप मोठमोठे बुक्स, थिअरीज सगळं काही तयार आहे मार्केटमध्ये आणि ह्या वापरून लोक ट्रेडिंग करत असतात. ठीक आहे, तर आता तुम्हाला कोणती सिस्टम वापरायची आहे हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, दोन्ही कन्सेप्ट आपल्याला यामध्ये वापरायचे आहेत, पण ट्रेडिंग करताना मोस्टली आपल्याला एसएमसी फॉलो करायचं आहे. तर रिटेलर ट्रेडिंगचा यूज काय, तर बघा जसं मी काल सांगितलं, आता येणारा जो काळ आहे त्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंगची पूर्ण एज माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला ट्रेडिंगच्या कन्सेप्ट सगळ्या माहिती असणं गरजेचं आहे. जसं की कॅन्डल का बनते, त्याच्यामागचा इतिहास काय, मार्केटमध्ये ट्रेंड कोणते असतात, ठीक आहे, पॅटर्न्स कसे बनतात. कारण का जेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी माहीत होतील ना मित्रांनो, त्यावेळी ज्यावेळेस आपण एसएमसीला त्याच्यासोबत रिलेट करू, जसं की सपोज आता मी बायचा व्हिडिओ शिकवला, तर बायच्या व्हिडिओमध्ये सपोज मी सांगितलं की कॅन्डलचा हाय लो ब्रेक केल्यानंतर तुम्हाला एंट्री घ्यायची. तर तुम्हाला बायस क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला सपोज जर त्या ठिकाणी एखादा रिटेलर ट्रेडिंगचा कन्सेप्टचा पॅटर्न दिसला, सपोज तुम्हाला असा इन्व्हर्टेड हॅमर दिसला किंवा हॅमर दिसला किंवा तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न दिसला, तर तुम्ही त्या ठिकाणी एक्स्ट्रा कन्फर्मेशन घेऊन ट्रेड करू शकता. तर हे सगळं तुम्हाला मिळतं कधी, ज्यावेळी तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर असतील. ठीक आहे, तर काळजी करायचं काही काम नाही आहे, हे सगळं आपण क्लिअर करणार आहोत आपल्या या चॅनलवरती. तर करायचं काय, रिटेलर ट्रेडिंगसाठी मी काय करतो, एक कॉम्बो एका ठिकाणी सगळा कोर्स अपलोड करतो. कुठे, तर आपलं चार्ट बेसचं ॲप्लिकेशन आहे, अँड्रॉइड ॲप्लिकेशन, iOSचं पण ॲप्लिकेशन आहे. तुम्ही जर ॲपल युजर असाल तर ॲप्लिकेशनवरती जायचं, डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक 3 रुपयाला कोर्स मिळेल. आता 3 रुपयाला का, तर तिथे फ्रीमध्ये अपलोड करायचा ऑप्शन मला नाही दिसला कोर्स कंटेंट, त्यामुळे मी याची प्राईस 3 रुपये ठेवली आहे आणि तुम्हाला पण काहीतरी देऊन शिकल्याचा फील येईल. ठीक आहे, त्यामुळे या कोर्सला तुम्ही इथून कंप्लीट करायचं आहे. आता याच्यामध्ये तुमचा फायदा हा आहे की तुम्हाला याची अगदी बेसिक टू बेसिक सगळी गोष्ट एका कॉम्बोमध्ये मिळेल आणि ते तुम्हाला खूप फायद्याचं होऊन जाईल. राहिला विषय एसएमसीचा, तर एसएमसीचं जसं मी तुम्हाला सांगितलं 60 डेजची जी आपण जर्नी चालू करतोय त्याच्यामध्ये तुम्हाला डेली किंवा एक अल्टरनेट डेला एक व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळेल, पूर्ण नॉलेजचा व्हिडिओ. ठीक आहे, तर याचे तुम्हाला नोट्स काढायचेत आणि याच्या नोट्स काढल्यानंतर तुम्हाला त्याचं लर्निंग करायचं आहे आणि त्याचं बॅक टेस्टिंग करायचं आहे. बॅक टेस्टिंग म्हणजे काय असतं, तर तुम्ही चार्टवरती मागं जाऊन चेक करता की असं याच्या अगोदर कधी घडलं आहे का आणि त्यानुसार तुम्ही ट्रेडिंगचं चार्ट तिथे ॲनालिसिस करता. आता 2 प्रकार असतात, बॅक टेस्टिंग आणि फॉरवर्ड टेस्टिंग. फॉरवर्ड टेस्टिंग म्हणजे पुढचे, म्हणजे आता जसं लाईव्ह चार्ट इथे चालू आहे ना, तर इथून पुढे जे काही होईल त्याला म्हणतात फॉरवर्ड टेस्टिंग. आणि बॅक टेस्टिंग म्हणजे इथून मागे जे काही झाले ट्रेडमध्ये
चार्टमध्ये, त्याला म्हणतात बॅक टेस्टिंग. तर आपल्याला सध्याला बॅक टेस्टिंग करायचं आहे आणि फॉरवर्ड टेस्टिंग कसं करायचं ते SMCमध्ये हळूहळू जेव्हा मी तुम्हाला काही कन्सेप्ट किंवा काही स्ट्रॅटेजी शिकवेन त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. आता फॉरवर्ड टेस्टिंगमध्ये आपण पुढच्या 6 महिन्यामध्ये काय होणार आहे त्याचं सुद्धा ॲनालिसिस अगोदरच करतो. ठीक आहे. तर त्याला इपडा वगैरे अशा बऱ्याच कन्सेप्ट आहे, त्या कशा वापरायच्या ते आपण पुढे जाऊन बघूयात. तर सध्याला तुम्हाला एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. आता याच्यामध्ये तुम्हाला मी काय सायकोलॉजी जास्त झाडत बसणार नाही की रिटेल ट्रेडिंग म्हणजे हे, SMC म्हणजे हे, नाही का, ह्याचे लॉसेस होतात, ह्याच्यात त्यांचे प्रॉफिट होतात, असं काही नसते. जे शिकायचं ते नीट शिकलं की तुम्हाला सगळ्यामध्ये प्रॉफिट हा होत असतो. ठीक आहे. फक्त एक लक्षात घ्या, सपोज करा तुमच्याकडे एक कोणती पण एक स्ट्रॅटेजी आहे आणि ती 30% वर्क होते. ठीक आहे. आणि जर तुमच्याकडे तुमचा पैशाचा जो मॅनेजमेंट आहे ते प्रॉपर असेल, त्याला म्हणतात मनी मॅनेजमेंट, तर तुमचं जे माइंडसेट आहे, सायकोलॉजी, ती जर तुमची स्ट्रॉंग असेल तर तुमचा या ठिकाणी प्रॉफिटच होणार. ठीक आहे. भले तुम्ही स्टॉप लॉस कट कराल पण तुमचा एकदम अकाउंट लॉसमध्ये जाणं, किंवा लोक म्हणतात ना लॉसमध्ये ट्रेडर आहे, खूप सारे लोक ट्रेडर लॉसमध्ये आहेत, तर ते तसं नाही होणार. तुमचा जर या ठिकाणी समजा माइंडसेटच खराब आहे, तुमच्याकडे कितीही पैसे असू देत, तुमचा माइंडसेट खराब आहे आणि तुमची स्ट्रॅटेजी 70% वर्क होते, SMCची स्ट्रॅटेजी आहे 70% वर्क होते, तरी देखील तुम्ही या ठिकाणी लॉस करता. का करता? कारण का तुम्हाला ते माहीतच नाही की तुम्हाला प्रॉफिट कसं तुमच्या खिशात आलं पाहिजे. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला या गोष्टीवरती काम करावं लागणार आहे. आपण SMC पण शिकणार आहोत आणि रिटेल ट्रेडिंग कन्सेप्ट बी शिकणार आहोत. फक्त एक गोष्ट या ठिकाणी खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुमचा माइंडसेट या ठिकाणी तयार करायचा आहे की आपल्याला आता प्रॉपर लर्निंग या ठिकाणी चालू करायचं आहे. तर नक्कीच आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत काय करा, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब तर करूनच ठेवा, कारण का प्रत्येक व्हिडिओ तुमच्याजवळ लवकरात लवकर येऊन जाईल. आणि जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक व्हिडिओ पाहिजे असेल तर त्यासाठी काय करा, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की या विषयावरती व्हिडिओ पाहिजे आणि हा व्हिडिओ कसा वाटला, यामध्ये काही चेंजेस करायची गरज असेल तरीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की अशा पद्धतीने आपल्याला चेंजेस करूयात, जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे ह्या गोष्टी समजून जातील. ठीक आहे. तर आय होप मी तुम्हाला रिटेल ट्रेडिंग आणि SMC ट्रेडिंग काय थोडक्यात समजू शकलो असेल. ठीक आहे. आणि भेटूयात उद्याच्या खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत, ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की कशा प्रकारे तुम्ही मार्केटमध्ये लूप होल्स हे शोधू शकता.